नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तामसा महामार्गाचं बांधकाम वर्षभरापूर्वी पूर्ण झालं होतं। मात्र अवघ्या काही महिन्यातच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत। बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे हा प्रकार घडल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे। यावरून बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाचा मुद्दा समोर आलाय। कंस्ट्रक्शननी एका वर्षामध्ये एवढ्याच नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग अर्धापूर तामसा रोडवर एवढ्या भेगा पडून या ठिकाणी एवढा हात या ठिकाणी या रस्त्याला जात आहे, जेणेकरून या इतक्या बोगस कामाचा खरोखर या गुत्तेदार रुद्राणी कंस्ट्रक्शनला काळ्या यादीमध्ये टाकून सगळ्या झालेल्या कामाच्या पैशाची वसुलांना झाडं फुटत आहेत। या ठिकाणी एवढी मोठी या ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत, जेणेकरून इथं मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याला सर्वस्वी जबाब कामामुळे 8 दिवसाखाली हमरापूर येथील एका मुलाला या कामाच्या बोगस कामाच्या आणि या भेगा फुटण्याच्या नादामध्ये एक मुलाने या ठिकाणी जीव गमावलेला आहे। याच्यानंतर सुद्धा किती जीव जातील एक सांगता येत नाही। अशा या वृत्तांत देशाचे रस्ते वाहतूक मंत्री या ठिकाणी काळ्या यादीमध्ये टाकायला पाहिजे। रस्त्यावरील भेगा आणि खड्डे बुजवण्याचं काम सध्या सुरू आहे, पण त्या कामात देखील अक्षम्य चुकाही दिसून येत आहेत। रस्त्यावर दिशाफलक न लावता मातीच्या पिशव्या टाकण्यात आल्या आहेत, ज्यामुळे रात्री आणि पहाटे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे। या रस्त्यावर 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यूही झाला असून अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वर्षभरापूर्वीच बांधलेल्या रस्त्यावर इतक्या लवकर तडे कसे पडू शकतात, हा प्रश्न उपस्थित होत आहे। सरपंच केरबा पिडमपल्ले यांनीही या परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। केरबा धोंडीबा पिंपळपल्ले उर्फ बंडू पिंपळपल्ले सरपंच प्रतिनिधी शहापूर। आज या रस्त्याचं 1 वर्षापासून काम चालू आहे आणि हे जे काम होतंय ते एकदम बोगसमध्ये काम आहे। आणि या ठिकाणी जसं प्लास्टर भिताडाला मारतात त्याप्रमाणे हे खड्डे बुजवणं, सिमेंट टाकणं आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढणं एकमेव या खड्ड्यामुळं आहे आणि हे रस्त्याचं काम बोगस आहे। तरी मला एक म्हणायचं की आमच्या येथील आमचे लोकप्रिय लाडके नेते अशोकरावजी चव्हाण साहेब, माजी मुख्यमंत्री तथा